नमस्कार, तुम्हाला रूमवरच्या पोराची रविवारची सकाळ दाखवतो. अरे हीच दर रविवारची सकाळ कपडे धुणे बस, बाकी काही नाही. उठलंच का सगळे बाकी पोरं उठून गेले, समजा कोणीच नाही. काय माहित कुठे गेले, फिरायला गेले वाटतं. फिरायला जायचं होतं. हे वा ऊन कुठं आलं बा, सकाळ ऊन पडलंय. तरी मी झोपलो होतो. रविवारची सकाळ, दिस इज द रविवारची सकाळ. वरचा दिवस नुसता कपडे धुवत जातो, नुसता कपडे धुवत. आंघोळ करेल नाही, आज आंघोळ करायची काम पचलेले. रविवारचा दिवस फक्त कपडे धुण्यातच जातो, कारण की कपडे धुण्यातच गेला. आता वाजले 2 वाजले बाई. आत्ता आंघोळ केली बाई 2 वाजता. काही विषय आहे का 2 वाजता आंघोळ रूमवरच्या पोरायच्या नान करता काय. बाकीचे जायला समजा फिरायला. हा म्हणलं जायचं टिलू बाय अक्षा, ते 2-3 मित्र राहिले होते ते सगळे, आणि कंपनी जरा पूर्ण रविवार. बाकी काही विषय नाही. रविवारचा दिवस काही कामाचा नसतो, कारण की पूर्ण बोर दिवस जातो. रूमवर राहून काहीच फायदा नाही. रविवारच्या दिवशी काम पाहिजे होतं, कसं तरी कामात दिवस तरी जातो. एवढं बोर राहिलं, एवढं उशीर उठून एवढं बोर राहिलं ना. इश्क दी गली बिच नो एंट्री. रूमवरच्या बोरायची गोष्ट सांगतो. नसती ते रात टाईम भेटलाच नसती मित्र, ते काहीच कामं धंदे नाही राहत. आता मी बसले आंघोळ करून, म्हणजे काय त्याला कपडे धुवून, कामच नाही तर काय करा मग. बाकी काही जाऊ द्या तुम्ही. आज काही सुचवलं नाही काय करावं तर. असं वाटलं की एखादी वही पेन घ्यावं आणि सिरीज बनव, काय करू एकदम प्रेम कहाणीची. बोर राहिलं, काय करायचं काही नाही, पाहावं लागेल. खरं सांगतो मित्रांनो, आज काहीच कामं करेल नाही. रविवारची संडे होता, संडेची सुट्टीची काहीच कामं धंदे काहीच करेल नाही. आम्ही नुसते कपडे धुतले, कपडे तर काढले ना समजा, काहीच कामं करेल नाही. ओके कामं धंदे काहीच करेल नाही. बस हे चालू होतं, काय म्हणते त्याला, लिहिणं. बाकी काहीच चाललं नव्हतं. हां लिहिणं चालू होतं, बाकी काहीच नाही. बसलो होतो, मोबाईल पाहिला, पिक्चर पाहिला, आराम केला. रविवारची अशीच गेला, रविवारचा असाच दिवस गेला. हो हे पा पीसीचं खाली चाललं असं ते. आता डायरेक्ट सोमवारी उद्या तर काय म्हणतात सेकंड शिफ्ट. बाकी पोरं फिरायला लागले, आम्ही शिकायला आम्हीच पडले राहतो. गरिबीची काही पैसे राहते आमच्याकडे. गरीब दिवस काढण्यासाठी काय सांगा तुम्हाला. बोर होतं का नाही, जरा हिंडून यायचं. कृष्णाच्या आईच्या गावात पण त्यांना एवढं आवरायला लावलं कुत्र्यानं. आमचे पोर एवढं हुशार आहे ना, बाहेर हिंडायला जाते आणि कुलपा माहिती का खिशात जाऊन खिशात घेऊन येते. आणि यायला थोडी बी अक्कल नाही. आई भोरे माणसं आहे सर रे. या घेते शिव्या, एवढे हुशार आहे ना. चाव्या खिशात ठेवलं पाहिजे, पण कुलपा बी खिशात हिंडते बाहेर माहिती का. चालतो काय एवढे हुशार आहे माहिती का. आणि शिव्या तर अशी देते ना, एवढे चांगले पोर आहे आमच्या रूमवर की डायरेक्ट शिव्या द्यायचं म्हणजे अजिबात नाही. वा आम्हाला 1 किलोमीटर फिरवलं होता माहिती का, तिकडं जाऊन हिंडो धरून. सॉरी आम्ही एवढा लांबून आलो. एवढे हुशार आहे की रूमच्या कुलपा खिशात घेऊन येतं ते. बाकी बुटड घालून एकदम विषय गंभीर विषय आहे सध्या. बाहेर खेळायला चाललो आणि हे बोकड्या कापायला चाललो. व्हिडिओ बंद करा. अरे कृष्णा बस झालं ना आता. रस्त्यान बी आयला हे देखो
अब सब डरते हैं हमारे को, क्योंकि हम वीडियो ऐसे निकलते हैं ना कि सबकी फट जाती है। विशाल हाँ हाँ म्हणला ला डायरेक्ट भवनात काढूनच टाकलं डायरेक्ट. नान करते का विषय. यो काय बारीकीन बोरवला. कुल्लूड बाहेर गेलो पण मग माझ्या लक्षातच राहिलं नाही व्हिडिओ काढायचं. ते ट्रॅफिकच्या नादात ते सगळं फिरायच्या नादात ती लक्षातच राहिलं नाही. लक्षात होतं पण मग काढताच घेत नाही. आता सर मला खाऊन पिऊन पाहत होता काय करायचं. तर मित्रांनो आजचं काय म्हणते त्याला रविवारचा दिवस असंच गेलाय. कपडे धुतले, आराम केला आणि काय म्हणते त्याला हां बाहेर गेलो तो इंडाला. ते ट्रॅफिक होती तर ते माझ्या लक्षात राहिलं नाही व्हिडिओ काढत, त्याच्यामुळे की दाखवता येईल नाही. तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच. कारण की आता झोपून राहिले, उद्या शेकडची बी एवढं काही टेन्शन नाही. पण मला झोप विरवली जरा, कारण की डबल झोप विरवली की दुपार झोपून डबल झोप विरवली. झोपून झोपून काय करणार आहे, नुसतं झोपा घेणार आहे. नादच नाही करायचा आहे, यायलाच लागतंय. मी काय बोलतो काय माहिती. पोटभर जेवण करेल सध्या, दाळपट्टे बिळपट्टे हाणाले ओकेमध्ये. पोट जरा दुखून राहिलं जर झोपून राहतो. तर आजचा ब्लॉग एवढाच. जय महाराष्ट्र, भेटू उद्या.